छत्रपती शिवाजी हा फक्त एक चित्रपट नव्हता, तर हा होता इतिहासाचा जिवंत प्रवास. 1952 साली भालजी पेंढारकर या दिग्गज दिग्दर्शकाने घडवला एक असा चित्रपट ज्याने संपूर्ण भारताला शिवराय पुन्हा दाखवले. छत्रपती शिवाजी एक कथा, जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत. स्वराज्याची बीजे रवणारा बालक, अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला योद्धा आणि अखेर 1974 साली छत्रपती म्हणून अभिषिक्त झालेला राजा. ही फक्त कथा नव्हती, हा होता मराठा साम्राज्याचा उदय. आणि या महान भूमिकेला जिवंत केलं त्या एका कलाकाराने, ज्याने फक्त अभिनय केला नाही तर शिवराय जगले. चंद्रकांत मांढरे. डोळ्यात तेज, आवाजात सिंहाची गर्जना आणि व्यक्तिमत्वात राजशाही दिमाग. जेव्हा ते पडद्यावर आले तेव्हा प्रेक्षकांनी अभिनेता पाहिलं नाही, तर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज पाहिले. त्या काळात ना VFX होतं, ना आधुनिक तंत्रज्ञान, पण तरीही त्यांनी निर्माण केला एक जिवंत इतिहास. या चित्रपटात साथ दिली ती पृथ्वीराज कपूर, गजानन जहागीरदार, ललिता पवार यासारख्या दिग्गज कलाकारांनी, आणि संगीत श्री रामचंद्र यांचं, ज्याने प्रत्येक प्रसंग अधिक भव्य केला. हा चित्रपट फक्त पाहायचा नाही तर अनुभवायचा आहे, कारण इथे प्रत्येक संवादात स्वराज्य आहे, प्रत्येक दृश्यात पराक्रम आहे आणि प्रत्येक क्षणात शिवराय जिवंत आहे. हा फक्त सिनेमा नव्हता, तर हा होता इतिहासाचा गर्जणारा आवाज. जगदंब